स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा आणि पुतळ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे। राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या मध्यस्थीने झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पुतळ्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे। खामगाव रेल्वे स्टेशन परिसरात काही दिवसांपूर्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आला होता। मात्र तांत्रिक आणि शासकीय नियमांमुळे या जागेबाबत कायदेशीर पेच निर्माण झाला होता। हा पुतळा अधिकृतरित्या त्याच ठिकाणी राहावा आणि तिथे सौंदर्यीकरण व्हावे या मागणीसाठी स्मारक समितीने नगर परिषदेसमोर साखळी उपोषण सुरू केले होते। या उपोषणाचा आज 53वा दिवस होता। अखेर शनिवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत प्रशासन आणि स्मारक समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत महापुरुषांचे पुतळे बसवताना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि शासनाची नियमावली पाळणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले। तसेच पुतळ्याची कोणतीही विटंबना होऊ नये, तिथली स्वच्छता आणि सुरक्षितता कायम टिकून राहावी हाच प्रशासनाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले। अण्णाभाऊ साठेंच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी यासाठी शहरातील सांस्कृतिक भवन म्हणजेच नाट्यगृह परिसरातील जागा पुतळ्यासाठी निश्चित करण्यात आली आहे। या जागेबाबत लवकरच नगरपालिकेत कायदेशीर ठराव मंजूर करून ती अधिकृतपणे पुतळा समितीला हस्तांतरित केली जाणार आहे। मंत्री महोदयांनी दिलेल्या या ठोस आश्वासनानंतर आणि हक्काची जागा निश्चित झाल्यानंतर स्मारक समितीने पूर्ण समाधान व्यक्त केले। यानंतर मंत्री आकाश फुंडकर, उपविभागीय महसूल अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी आणि नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत देऊन त्यांचे उपोषण अधिकृतपणे सोडवण्यात आले। यावेळी तहसीलदार सुनील पाटील, बांधकाम विभागाचे अधिकारी टळेले, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार रामकृष्ण पवार या यशस्वी तोडग्यामुळे संपूर्ण खामगाव परिसरातील अण्णाभाऊ साठे प्रेमींमध्ये आता कमालीचे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं एक स्मारक खामगावमध्ये व्हावं, एक पुतळा तिथे बसावा या दृष्टीने सर्व समाज बांधवांनी उपोषण खामगावमध्ये सुरू केलं होतं आणि त्यांनी जनभावनेतून एक पुतळा बसस्टँडच्या त्या चौकामध्ये बसवलासुद्धा होता। गेले 30-40-50 दिवस झाले हे आंदोलन सुरू होतं। जागेबद्दल एकमत होत नसल्यामुळे हे आंदोलन इतके दिवस लांबलं आणि शेवटी थोर पुरुषांचे, महापुरुषांचे पुतळे बसवणे यासाठी शासनाची एक नियमावली आहे। यामध्ये सुप्रीम कोर्टाचे बरेच आदेश आहेत। त्यामुळे कुठेही हा पुतळा बसवता येत नाही आणि तो अशा जागी असावा जिथे त्याची सुरक्षितता अबाधित राहिली पाहिजे, त्याची स्वच्छता ही सुद्धा अबाधित राहिली पाहिजे, भविष्यात त्याची विटंबना होऊ नये आणि एक भव्य आणि चांगलं सुंदर स्मारक तिथे व्हावं जेणेकरून त्यांचे विचार भविष्यातील पिढ्यांना मिळत राहावे अशी जागा आम्ही त्यांना सुचवत होतो। तरीसुद्धा त्यांच्या भावना त्या विशिष्ट जागेसाठी खूप आग्रही होत्या। त्यामुळे आज आम्ही त्यांच्याशी सविस्तर बैठक केली। बैठकीअंती त्याच जागेच्या आसपास त्यांनी आम्हाला जागा मागितली होती। त्या अनुषंगानं नगर परिषदेच्या इमारतीच्या बाजूला जे नाट्यगृह होते त्या नाट्यगृहाच्या जागेतील थोडा भाग त्यांनी आम्हाला या पुतळा बसवण्यासाठी मागितला आणि सर्व नियमांची तपासणी करून आम्ही आता भविष्यात त्या जागेबद्दल नगरपालिकेचा ठराव घेऊन ती जागा पुतळा समितीला आम्ही देणार आहे आणि त्यानंतर तिथे चांगलं स्मारक अण्णाभाऊंचं तिथे उभं राहील या दृष्टीने आता पुढील कार्यवाही होईल। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।